आपल्या नजरेत लग्न म्हणजे काय आहे? आपके नजर में शादी क्या है? फक्त केलं आणि झालं की बस? आणि विश्वास ठेवणाऱ्या प्रभूवर आणि विश्वास न ठेवणाऱ्या या दोनांसाठी पण आहे. मी ईश्वर विश्वास ठेवून 25 वर्ष झाले. मी माझं सांगतो थोडक्यात काही सेकंदात. मी आग्री आहे, परंतु परमेश्वराच्या वचनाच्या आधारे चालून माझ्या जीवनात चांगलं जीवन मी बघितलेलं आहे आणि वाईट जीवन मी सोडलेलं आहे. बाकी काय नाही केलेलं आहे, बाकी कुछ नहीं किया है. इसलिए शादी मतलब परमेश्वर का वचन कहता है, उत्पत्ति में शादी आदम और हवा के द्वारा शुरुआत हुई. और प्रकाशित वाक्य बाइबल कहती है, पवित्र शास्त्र कहते हैं कि प्रकाशित वाक्य में शादी के द्वारा प्रकाशित वाक्य में लाश भी है. तर काही पॉइंट आपण बघणार, काही पॉइंट बघणार तर शांत ऐकणार बरं होईल. उत्पत्ती अध्याय 1 वचन 26 आणि 27. परमेश्वराने आदामाने हवेला बनवलं. माणसाने एकटं नाही राहावं, सागराने एकटे नाही राहावं, म्हणून त्याच्यासाठी ममता आहे. या ठिकाणी किती जणांची लग्न झाले मला माहिती नाही, आतुरते करू नका. किती जणांची बाकी आहेत मला माहिती नाही आहे. काही जणांचं काय लग्नात झालेलं आहे मला माहिती नाही, मुझे मालूम नहीं है. कई लोग शादी को मजाक समझते हैं और फिर अपनी जिंदगी में मजाक हो जाता है. जिंदगी भर पछताता है वो लड़का वो लड़की पति पत्नी बनने के बाद. इसलिए शादी साल में एक बार होती है ऐसा नहीं है. लग्न वर्षातून एकदा होतं असं नाही आहे. वाढदिवस हॅपी बर्थडे दरवर्षी येतोय. काय लग्न दरवर्षी येते का प्रत्येकाचा? अरे बोला ना. भेटेल सर्वांना जेवण भेटेल, सर्वांना भेटेल जेवण, सभी को मिलेगा, फिक्र मत करो, ठीक आहे. परंतु लग्न जिंदगीमध्ये एकटाच झालं पाहिजे आणि ते चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. काय तुम्ही मान्यता आहे या गोष्टीवर? सागर मान्यता आहे? आता लग्न झालं हा बाबा, बोलायचं आहे, तोंड बोलायचं आहे. माझ्यासमोर तरी तोंड करायचं ममता, ठीक आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारेन नंतर, तर परत परत लग्नाचा विचार करायचा. बोला ना, माईक चालवायचं तर द्या दुसरा एक. आता बोलायचं आहे. करणार का परत? नाही. फार घाबरल्यात वाटतं हे लोक. तर सांगण्याचा अर्थ काय आहे माहित आहे का, की परमेश्वराचं वचन नवीन करारामध्ये प्रभू येशूने लग्नामध्ये पहिला चमत्कार केला, पाण्याचा द्राक्षरस. पहिला चमत्कार लग्नाला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त फार महत्त्व देतोय. मोर इम्पॉर्टंट, फार महत्त्व देतोय. आणि आपण जर आणखीन बघतोय, विवाह एक शब्द आहे आणि हा शब्द दिला जातो, त्याला इंग्लिशमध्ये बोललं जातं ॲग्रीमेंट. ज्या कोणाचं ॲग्रीमेंट होतं ते ॲग्रीमेंट सहजित होत नाही. ते ॲग्रीमेंट करण्यासाठी फार महत्त्वपूर्ण वाचा शब्द, आणि ते शब्दाला फार महत्त्वपूर्ण आहे. आपण मगाशीच बघितलं, अभी देखा हमने इनकी शादी हो चुकी है, इससे पहले कोर्ट में भी शादी हुई है, लग्न झालेलं आहे. त्याने एक दुसऱ्याला शब्द दिला, बरोबर आहे? दिला शब्द की नाही दिला मला माहिती नाही, तुम्ही ऐकलं की नाही. मुझे मालूम है आपने सुना कि ना, आप आपकी धुन में रहेंगे, शायद पाउडर लगाने में, शायद और भी कुछ है. अपना शर्ट, अपना टाई, अपना कोट, अपना जूता कैसा है, बैंड वाले भाई अपने अपने धुन में बिचारे अच्छे, ठीक आहे, चांगले चांगले आहेत, ठीक आहे. लेकिन परंतु ॲग्रीमेंट फार महत्त्वाचं असतं. शब्द, कोणाला शब्द दिला तर शब्द पूर्ण करायला पाहिजे आहे. आपण पुढे नेक्स्ट जर बघतोय, प्रभू आपल्याला शब्दाच्या द्वारे बोलतोय की विवाहाबद्दल, की आपण काय, आणि पॉईंट आहे. आणि प्लीज जर कोणाकडे पेन असेल आणि कोणाकडे कागद असतील, कागद म्हणजे डायरी. अरे लग्नाला आलोय, कोणी पेन घेऊन येतं का? अरे डायरी घेऊन येतं का कोण? आम्ही लग्नाला आलोय थाटामाटाने आणि झालं पण, ठीक आहे. परंतु जे मी सांगतोय ते फार महत्त्वपूर्ण, पुन्हा एकदा सांगतोय. आणि पॉईंट काय आहे, जर पॉईंट तुमच्या डोक्यात किंवा तुमच्यामध्ये मोबाईलमध्ये एक ऑप्शन आहे रेकॉर्डिंग. शूटिंग तर होत आहे. आणि जे मी तुम्हाला सांगतोय मराठी आणि हिंदीमध्ये यूट्यूब चॅनलवर माझा आहे. यूट्यूब चॅनलवर बिंदास सर्च करू शकता, इमानुएल सेवा प्रार्थना विनोद भोईर, तर तुम्हाला लग्नाविषयी भेटेल. आणि फक्त हे लग्नाबद्दल मी जे तुम्हाला सांगतोय हे महाराष्ट्राच्या कोण्याकोण्यात, यूपीमध्ये पण सांगितलेलं आहे, कर्नाटकामध्ये पण सांगितलेलं आहे. मग या गोष्टीला मी फार महत्त्व देतोय. म्हणून पॉईंट आहे सागरसाठी आणि ममतासाठी. विवाहाच्या अगोदर एखादी काय असेल लफडं सफडं खपडं काहीतरी असतं ना,
रास्त की नाही, रहता है की नाही किसी का. तर लग्न झाल्यावर परत ते बोलायचं नाही, माझं याच्याशी होतं तुला माहिती आहे का, माझं तिच्याशी होतं माहिती आहे का, काय नाही बोलायचं. लग्न झालं संपली गोष्ट, विसरून जायचं. ते समजतं, आवाज येतो ना, ओके. आणि विवाहानंतर एक तुम्हाला माहिती आहे की जगिंग लोक ना काय सांगतील माहिती आहे तुम्हाला, अरे एक जर भेटली ना ती नाही टिकली ना तर दुसरी. हा जगातील विचार योजना आहेत. अरे एक नाही मिला तो क्या दुसरा, दुसरा आहे ना कुठेतरी भेटेल दुसरा. हे विचारच चुकीचे आहेत. आणि भारत देशामध्ये लगभग तुम्हाला माहिती नाही, भारत देशामध्ये अशा कोर्ट कचेरीमध्ये डिवोर्स, सोड चिठ्ठी याच्या केसेस लगभग तुम्हाला सांगणार मी 70 लाख आहे. किती आहे? 70 लाख. त्याच्यात या ठिकाणी बसणारे पण कोणी असतील माफ करा, परंतु देवाचं वचन मी सांगतो, मला बाकी माहिती नाही. म्हणून एक भेटेल दुसरी भेटेल, अरे किती पडल्या जगामध्ये, तुझ्यासारखे किती आहेत असं नाही आहे. या जगामध्ये सागर आणि ममताला, सागरला ही ममता 100, 1000 की लाख की करोडो लोकांमधून भेटली मला सांगा. अरे बोला ना. एक काम करा, सरबत वाटून घ्या पहिला. आणि ममताला सागर 100, 1000 किंवा लाख किंवा करोड लोक म्हणजे मुलामधून भेटला. बोला ना, करोड. म्हणून आपण जी निवड लग्नाची करतो ती 1000, लाख ना करोड लोक असतात आपल्या आजूबाजूला, कंपनीत, कामावर, जिथे जातो तिथे, हॉस्पिटलमध्ये, किंवा आपण जी शाळा केले असते, कॉलेज केले असते तिकडे. पण अशा करोडो लोकांमधून ती एक निवड असते. आणि ती निवड एक चांगली असते परमेश्वराच्या वचनाच्या आधारे. जर बघितलं आपण तर ती निवड योग्यतेने केल्यानंतर ते लग्न म्हणजे विवाह तो टिकून राहतो. कारण जगातील लोकांना माहिती नाही देवाचं वचन, म्हणून ती लोक विवाहाला, त्या वाचेला, त्या ऍग्रीमेंटला साहजिक समजतात, ओळखत नाही देवाचं वचन काय सांगतं, त्यांना मजाक वाटतोय. परंतु जे लोक देवाच्या वचनाला समजतात, परमेश्वर के वचन को बराबर पढ़ते हैं, समझते, जानते हैं, ते लोक विवाहाला बरोबर ओळखतात, देवाला आदर देतात आणि आदराच्या द्वारे ते विवाह पवित्र असतं. आणि त्या पवित्र विवाहामध्ये आपलं जीवन प्रत्येक दिवशी घालवत असतात. हा होतं थोडंफार इकडे तिकडे भांडणं होतात, थोडंफार इकडे तिकडे होतं, परंतु परत एकत्र राहून प्रार्थना विनंती करून बरोबर राहतात. काही बरोबर आहे? अरे बरोबर आहे की नाही? परंतु जर देवाला आदर नाही दिला तर तो विवाह पण नाही राहू शकत. आता काही जण या ठिकाणी ज्याला विवाह झालाय, त्यांना मुलं झालात, परंतु त्यांच्यासाठी पण आहे. आणि जे माझ्या हातात जे पवित्र शास्त्र आहे, मी खुल्ला प्रचार करतो, मी कोणाला घाबरत नाही. हा धर्माचं किताब नाही आहे, हे कोणी पण वाचू शकतं, कोणी पण अभ्यास करू शकतोय. हे शास्त्र आहे, पवित्र शास्त्र आहे. हे पवित्र शास्त्र कलाम आहे, कोई भी पढ़ सकता है, कोई भी. संविधान आपल्याला त्यासाठी अधिकार देतोय, संविधान अधिकार देतो. आपण कुठल्याही पुस्तकाचा अभ्यास करू शकतोय, कुठे पण प्रार्थना विनंतीला जाऊ शकतोय. म्हणून जर आपण नेक्स्ट जर बघितलं त्या ठिकाणी तर आपण बघतोय की विवाहाबद्दल तर दोघांची जबाबदारी काय आहे, दोघांची जबाबदारी. आता सागरने त्याच्या आई वडिलांसोबत एवढे वर्ष काढले आणि ममताने तिच्या आई वडिलांसोबत, भावांसोबत आणि इतर लोकांसोबत एवढे वर्ष काढले. प्लीज सागर आणि ममताची जिम्मेदारी आता काय आहे, जबाबदारी काय आहे, जबाबदारी पहिल्यांदा आपण बघूया. या ठिकाणी पती म्हणजे नवरा, या ठिकाणी जबाबदारीमध्ये आपण बघतो देवाचं वचन सांगतं. इफिस्करास अध्याय 5 पूर्ण वाचायचं आहे. इफिस्करास अध्याय पूर्ण वाचल्यानंतर पूरा पढ़ने के बाद परमेश्वर पति पत्नी के बारे में बराबर कहते, बरोबर सांगतोय. चला पहिला नवऱ्याकडे जाऊया. नवऱ्याचा एक पॉइंट, नंतर मला भेटायचं लग्न झाल्यावर, आज नाही, हा 2-3 दिवसानंतर भेटणार ना, पळणार, मी कुठेच नाही जाणार, माझं गाव सर्व काय इकडेच आहे, ठीक आहे. भेटायचं मला 2 तास द्यायचे, तरी तुम्हाला मी
देणार आणखी. ओके, पळणार नंतर आयुर्वेद घेऊन नाही ना, ठीक आहे, लक्ष त्या ठिकाणी. तर नवऱ्याची जिम्मेदारी काय आहे माहिती आहे, पवित्र शास्त्र सांगतं. प्लीज डिस्टर्ब करू नका, प्लीज डिस्टर्ब करू नका. एक नंबर वन, लव, प्रेम. प्रेम, कारण ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केलं, केलं की नाही? ख्रिस्ताने मंडळीवर काय केलं? प्रेम केलं. म्हणून सागरने ममतावर प्रेम करायचं आहे, प्रेम, लव. आणि नंतर दुसरा पॉइंट त्या ठिकाणी बघतो आपण. चला लगेच आपण बघतो की ममतासाठी काय आहे, ममतासाठी जिम्मेदारी जबाबदारी काय आहे, की तिने रिस्पेक्ट, आदर केला पाहिजे आहे. जसं मंडळी ख्रिस्ताची मंडळी, प्रभूची मंडळी, जसं ख्रिस्ताचा काय करते, अरे विश्वास ठेवणारे जरा बोलणार का, काय करते, आवाज कमी येतोय मला, काय करते, आदर करते, देवाचा आदर, देवाचा आदर, आई बाबाचा पण आदर करायला पाहिजे. नंबर दोन, हेड, मस्तक. ममताचा सागर मस्तक आहे, सिर, मस्तक. या ठिकाणी भरपूर मस्तक आहेत, म्हणजे सिर म्हणजे डोकं, पण काही डोके खाली पण झालेले आहेत, काही कारणास्तव आपल्याला उंचच ठेवायचे आहेत चांगल्यासाठी. म्हणून बघतो आपण हेड, मस्तक. ख्रिस्ता पुढे आपण मंडळी एक मस्तक आहोत, आपला मस्तक आहे तो. आणि ममतासाठी दुसरा पॉइंट त्या ठिकाणी सबमिशन, म्हणजे समर्पण. समर्पण ही सागरसाठी समर्पण आहे. ममता कोणासाठी? सागरसाठी एक समर्पण. तिच्या जीवनात तिने समर्पण केलं. मी आता सागरची आहे. कोणाची आहे? म्हणजे ममता कोणाची आहे? अरे बोला ना. आपली बायको जर बाजूला असेल ना, तिला पण बोलू शकता, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. आपली पत्नी यदि बाजू में ना, तर जर तिला पण सांगू शकता की तू पण मला समर्पण हो, मी तुझ्यासाठीच आहे, तू माझ्यासाठी आहे. चांगला आहे. मला माहिती आहे आता ना बोलणार, पण स्टेजवर नंतर आल्यावर जोडीला राहून चिपकून फोटो काढतील, हे मला नक्की माहिती आहे. ते पण चांगलं आहे. पण लक्षात ठेवा की तिसरा पॉइंट, आवश्यकता म्हणजे गरज. आता सागरने ममताची जर लग्न केलेलं आहे, तर ममताची गरज कोण भागवेल? तुम्ही भागवणार का? काय गरज नाही आहे, त्यांनी लग्न केलं आहे, त्याची जिम्मेदारी आहे ती. तुम्ही आई वडील आहे, भरपूर केलं, आता सागरची जिम्मेदारी आहे. बोलतात ना जगातील लोक, दम है तो शादी करके दिखा. काय लग्न करणार तर त्या बायकोला सांभाळायला शिका. म्हणजे तिसरा पॉइंट सांगतो, आवश्यकता, गरज. जसं 1 तिमोथी अध्याय 5:8 वचन सांगतं, स्वतःची व आपल्या कुटुंबाची. म्हणजे स्वतःची पण त्या ठिकाणी गरज, पत्नीची आणि आपल्या परिवाराची गरज पण सागरने पूर्ण केली पाहिजे. मी त्याला अजूनपर्यंत विचारलं नाही तू काय काम करतोय, मी विचारलं नाही. सहजासहजी मी कोणाला विचारत नाही तू काय काम करतोय, तुम्ही काय काम करताय, मी नाही विचारत. परंतु काम धंदा करून ही सर्व आवश्यकता तिची पूर्ण करायला लागेल. नंबर 3 ममतासाठी पॉइंट आहे त्या ठिकाणी सहाय्यक. जसा पवित्र आत्मा विश्वास ठेवणाराचा कोण आहे? सहाय्यक, मदतगार, गुड हेल्पर, चांगला. म्हणजे सागरच्या सुखात दुःखात हर एक परिस्थितीमध्ये ममतानी त्याच्यासोबत काय करायला पाहिजे? सहायता. नाही मटण कशाला आणत नाही, मला मटण पाहिजे आहे हप्त्यातून 2 वेळा, मी डाळ भात खाणार ना, असं नाही आहे. कदाचित त्याचा पगार कमी झालाय, त्याची तब्येत नव्हती ठीक, प्रभू करू त्याला चांगलं आरोग्य मिळो, पण त्याची तब्येत ठीक नाही, 20 दिवस खराब झाल्यात आणि पगाराचं कमी असल्या कारणाने त्याने मटण मच्छी आणली नाही. कदाचित ममताला त्याने 1 महिन्यातून साडी आणली नाही. हा, लग्नाला भरपूर साड्या पडतील मला माहिती आहे, भरपूर, पण साडी नाही आणली किंवा तिची काय गरज आहे पण ती वेळेवर नाही, त्याच्याकडे काहीतरी कमी आहे. पण त्या वेळेला ममताने त्याच्या सोबत बोलतात ना की कांद्याला कांदा आहे ना, मिळून चालायला पाहिजे. तिला नवरी बोललं जातं, तिला बायको बोललं जातं, तिला पत्नी बोललं जातं. नाही नाही, मला मटण दिल्याशिवाय यायचं नाही घरात, मला साडी आणल्याशिवाय यायचं नाही घरात. मग झाली सुरुवात झाली. मग म्हणून साह्यासारखं बनायचं आहे, साह्यासारखं राहायचं आहे. जसं परमेश्वराचा आत्मा आपल्याला हर एक परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये आहे, त्याला आम्ही पवित्र आत्मा बोलतोय, देवाचा आत्मा. आणि तो देवाचा आत्मा प्रत्येक वेळेला चांगल्या गोष्टी शिकवतोय आणि वाईट गोष्टीला त्यागायला सांगतोय, वाईट गोष्टीला.
परमेश्वर का आत्मा अच्छी बातों को सिखाता है और बुराई के कार्य को त्यागने के लिए बोलता है. कितने लोगों ने बुराई को त्यागा है मुझे मालूम नाही, सोडलेला मला माहिती नाही आहे, पण वेळेच्या अगोदर वाईटाला सोडा, चांगल्याला पकडा. नंबर 4, देवाचं वचन, वर्ड, देवाचं वचन कुटुंबाला सांभाळून ठेवणे. सागर, तुला तुझ्या कुटुंबाला देवाच्या वचनाच्या आधारे चालवायचं आहे. ममताला पण देवाच्या वचनाच्या आधारे चालवायचं आहे. तिचं काय चुकतं, कोणाचं काय चुकतं, देवाचं वचन असं सांगतं की हे करू नका, देवाचं वचन सांगतो असं करा. बिलकुल देवाच्या वचनाच्या आधारे, बरोबर आहे. हा, आणि ममतासाठी चौथा पॉइंट काय आहे या ठिकाणी की प्रोत्साहित, उत्साहित. जसा पवित्र आत्मा उत्साहित प्रोत्साहित करतोय. आता उत्साहित प्रोत्साहित म्हणजे काय, म्हणजे जर नवऱ्याला जर बरं नसेल वाटत तर त्याला तसंच घाटेवर ठेवून जायचं का, ममता जाणार का, काय माहिती, नंतर कोण आहे बघायला. पण या ठिकाणी जर विश्वास ठेवणारे, विश्वास न ठेवणाऱ्या प्रभूवर जर नवऱ्यावर अत्याचार करतात, नवऱ्याच्या अधीन नाही आहेत, फार मोठी चुकी करताय तुम्ही. किंवा ज्यांची लग्न व्हायची आहेत जरा कान खोलून ऐका, लग्न करताना विचार करा बाबा. वाढदिवस नाही की प्रत्येक वर्षी करणार, 2 वर्षात करणार, 5 वर्षात करणार. म्हणून मी तुम्हाला परत सांगतोय संपवण्याच्या अगोदर 5 मिनिटं की देवाचं वचन फार महत्वाचं आहे. आता टिकणार नाही, विवाहाच्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीत वेंडिंग नाही टिकणार. म्हणून या ठिकाणी त्या प्रत्येक वेळेला सागरला उत्साहित करायचं. आज तुमच्याकडे पैसे नाही ना, काळजी करू नका, मला नाही ती वस्तू आणली तरी चालेल. तुमची तब्येत ठीक नाही ना, कामावर जाऊ नका. नाहीतर आहेत काय जण बायका, तुझं काय पण होऊ दे, तू पहिला कामावर जा. आपला 800 रुपयेचा दिवस भरला पाहिजे. चक्कर येईल ना, चक्कर आल्यावर फोन कर, मी तुझे घ्यायला येईल. अशा पण बायका असतात. ऐसी भी रहते पत्नी, सहाय्यक नाहीत त्या. म्हणून प्रत्येक वेळेला सुखात दुःखात ममतानी सागरला साथ द्यायला लागेल. ऍक्च्युली हे वचन आहे ना लग्नाच्या अगोदर घेतलं जातं. मी ज्या ठिकाणी वचनचा प्रचार लग्नाच्या अगोदर, कशाला माहित आहे, दोघांना लग्नासाठी बरोबर तयार होणं पाहिजे. आणि ममताला सहाय्यक म्हणून पूर्ण त्याच्या सोबत राहायला लागेल प्रत्येक परिस्थितीत. तर त्याचा रिस्पेक्ट आणि आदर ते करतात. तर ममताचा तो मस्तक आहे, सिर, हेड, असं देवाचं वचन सांगते. चला 5वा पॉइंट, पालन पोषण. जसं प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे पालन पोषण करतोय, प्रार्थना केल्यानंतर काही गरज असते ती आपली पूर्ण होते. असं नाही आहे का, चुकीचा विचार करू नका. गलत प्रकारचे सोचो मत की प्रार्थना केल्या गुडघे टेकून वरून पैसा पडेल, अजिबात नाही. परमेश्वर ताकद आणि बल देतो काम करण्यासाठी, शक्ती देतोय, ज्ञान देतोय. म्हणून परमेश्वरच्या वचनाच्या आधारे की सागरने ममताचं पालन पोषण करायला लागेल. आता आताच विचारून घे, करशील की नाही बघ, अजून पण वेळ आहे. मी कडक पाहिजे सांगतो, पालन पोषण करणार तर. हा तसा नाही तो आय लव्ह यू दुनियादारीचा आहे ना, दुनियादारीचा आय लव्ह यू माहिती आहे की नाही. आता जाऊ दे ना, जरा वेळ लाल लाल गुलाब द्यायचं, नंतर गुलाब सुकलं त्याचं जीवन पण सुकून जातं. इथपर्यंत देत राहणार, तिथपर्यंत घेत राहणार. आणि जेव्हा त्याचा किंवा तिचा पैसा संपल्यानंतर कोण तू कोण मी, असं नाही आहे विवाह, असं लग्न नाही आहे. त्याला लग्न नाही बोलत देवाच्या नजरेत. म्हणून पालन पोषण करायला लागेल सागरला ममताचं. बिलकुल. ममतासाठी 5वा पॉइंट, मध्यस्थी. प्रत्येक परिस्थितीमध्ये पवित्र आत्मा जसा मध्यस्थी करतो की नाही, आणि करतो की नाही, मागे झोपले का, करतोय. पवित्र